नमस्कार, मी उल्हास कारले, संचालक समर्थ भारत व्यासपीठ। आपण गायमुख चौपाटी इथे आलेलो आहोत आणि विषय आहे इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आणि त्यानिमित्ताने आपण आपले ठाण्याचे आणि मुंबईचे इतर खाडी ज्या आहेत, ज्या आता खूप जास्त दूषित झालेल्या आहेत, त्या कशा व्यवस्थित करायच्या आणि कशा क्लीनअप करायच्या, तर त्या संदर्भात सर आपल्याला सांगतील। खाडी स्वच्छता अभियान सर आणि त्यांचे टीम्स आणि काही असोसिएट ऑर्गनायझेशन्स राबवतात। सर प्लीज। ही जी कॅम्पेन आहे ना, कोस्टल क्लीनअप ड्राईव्ह, हा फक्त एक दिवसाचा आणि 2-3 तासाचा कार्यक्रम नाही आहे। यात आम्ही ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहाय्याने करतोय आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिकसाईड यांच्या सहभागाने आणि अजून 15 संस्था त्यात सहभागी झाल्या आहेत। मेन संस्था जी लीड करते ती आहे समर्थ भारत व्यासपीठ, ज्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणावर या शहरात काम केलं जातं। तर याचा उद्देश असा आहे की मास अवेअरनेस। या ज्या 15 संस्था आहेत त्यांची मी नावं साधारण सांगतो। केअर फॉर नेचर फाउंडेशन, आई फाउंडेशन, देन घोडबंदर cyclist Insta group is there, Ghodbandar happenings, then ब्रह्मांड कट्टा, सेवा कनेक्ट, अशा अनेक संस्था यात जॉईन झालेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रकारची मास मूवमेंट झाली।